गव्हाणगावात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे करण्यात आले पूजन आणि त्यांना देण्यात आले अभिवादन। नमस्कार, स्वागत सर्वांचे। मी आहे मारुती कुंडिले नळगीरकर। पाहू याची ठळक बातमी। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाणगावात स्वराज्य निर्माते न्यायी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फार मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले। यावेळी लहान बालकांचीही शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर उत्कृष्ट भाषणे झाली। यावेळी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व भारतीय काँग्रेस पार्टीचे सचिव श्री आशिष पाटील, माजी प्राचार्य रामचंद्र तोडकर, अनिल पत्तेवार, व्यंकट पत्तेवार, सुभाष महाराज रिकुळवाड, निलेश रिकुळवाड, रामचंद्र उडते, उत्तम घोडके, अनिल घोडके, प्रवीण चव्हाण, प्रशांत घोडके, नरसिंग गायकवाड, संतोष वजिरे, परमेश्वर शिंदे, आनंद उडते, संतोष उडते, ऋषिकेश वजिरे, सोम उडते, ओमकार चव्हाण, मसनाजी बिरादार, ओमकार उडते, चंद्रकांत पाटील, परमेश्वर शिंदे, बाबराव रिकुळवाड, आरोही, अनिल घोडके इत्यादी। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिष पाटील यांचं वक्तृत्व झाल्यानंतर दुसऱ्या कोणाचंही वक्तृत्व तेवढं विशेष वाटत नाही, कारण त्यांचं पूर्ण अभ्यासपूर्ण आणि त्यांचं विश्लेषण हे सर्व असं असते की सामान्य माणसापासून ते बुद्धिवंत माणसालाही समजेल असं असते। तर आता आशिष पाटलांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे एका ध्येयाने प्रेरित झालेले, म्हणजे जे यवन राज्य होतं महाराष्ट्रावर, त्यावेळेस ते यवनांचं राज्य म्हणजे महाराष्ट्रातले सर्व धर्माच्या लोकांवर संकटच होत होतं। त्याच्यामुळं त्यांनी दृढ निश्चय केलेला त्यांचं ज्ञानशील हे आत्ता पाटलांनी सांगितले, त्यानुसार इथं हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती महाराजांनी केली। जे लाडकं प्रेरणास्थान आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज मला वाटते 396वी जयंती असेल। या जयंतीच्या निमित्ताने गव्हाण येथे आयोजित या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो। आपण महापुरुषांच्या जयंत्या खूप उत्साहाने साजऱ्या करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल, अण्णाभाऊ साठेंची असेल, महर्षी वाल्मिकी ऋषींची असेल, महात्मा गांधींची असेल, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रभर किंबहुना भारतातील अनेक राज्यात भारतभर ही जयंती साजरी केली जाते। ही जयंती साजरी करण्यामागे आपला एक साधा उद्देश काय असतो की जे महामानव झाले, जे महात्मा झाले, त्या लोकांनी समाजाला प्रेरणा दिलेल्या आहेत आणि त्या प्रेरणा येणाऱ्या पिढीला जगण्याचा एक आदर्श घालून देत असतात। महाराजांच्या चारित्र्यामध्ये सुद्धा आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला दिसतं की आजही 400 वर्षाच्या नंतर आपण कसं जगलं पाहिजे, समूह म्हणून, गाव म्हणून, राज्य म्हणून, देश म्हणून, आपल्याला जे स्वाभिमान आहे, आपलं जे शील आहे त्याचं रक्षण करण्यासाठी कसं कर्तव्य दक्ष असणारी पिढी आपण घडवली पाहिजे याची प्रेरणा देणारे हे एक महामानव होते। महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या अगोदर या ठिकाणी परकीय आक्रांतांचं राज्य आलं होतं, सर्व इस्लामी राजवटींचं या ठिकाणी राज्य स्थापन झालं होतं। बहामनी किंगडम
बहामनी राजवटीच्या नंतर आदिलशाही, निजामशाही वगैरे अशा 5 शाह्या निर्माण झाल्या आणि त्या काळामध्ये शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी बहुजन असतील, व्यापारी असतील, सर्वांना एक दमनकारी शासनाच्या समोर जावं लागलं होतं आणि एतद्देशीय कुठल्याही एखाद्या व्यक्तीमध्ये इतकं धाडस, इतकं साहस नव्हतं की या शाह्यांना कोणी आव्हान देऊ शकेल. अशा एका काळ रात्रीमध्ये या देशाच्या हजारो वर्षांच्या प्रवासामध्ये एक कठीण वळण आलं होतं. त्या वळणावर राष्ट्रमाता जिजाऊंनी एक पुत्र जन्माला घातला. केवळ गर्भातून जन्माला घातला नाही, तर त्याला माणूस म्हणून, एक राजा म्हणून, एक महामानव म्हणून घडवण्याची प्रेरणा त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये गौतमीपुत्र सत्कर्णी असेल, अमोघ वर्ष राष्ट्रकूट राजा असेल, चालुक्य राजे असतील किंवा यादव राजे असतील, रामराजा यादव पर्यंत, तोपर्यंत अनेक महान राजे झाले. परंतु या सर्व राजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आगळं वेगळं असं स्थान आहे. अगोदरचे जे राजे होते तर त्यांच्या लष्करामध्ये वर्णाश्रमाच्या आधारावर सैन्य भरती व्हायची आणि याच्यामुळं जे आपल्या समाजातले उमदे तरुण आहेत, जे सैनिक म्हणून कर्तव्य पार पाडू शकतात, ज्यांच्यामध्ये धाडस आहे, ज्यांच्यामध्ये शौर्य पराक्रम आहे, अशा सर्व लोकांना संधी मिळायची. परंतु शिवाजी महाराज हे पहिले राजे होते ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना या व्याख्या हिंदवी स्वराज्याच्या खूप मोठ्या केल्या, त्याच्या कक्षा वाढवल्या आणि वेगवेगळ्या वर्णातून, वेगवेगळ्या जातीतून येणाऱ्या तरुणांना लष्करामध्ये स्थान दिलं, त्यांना सन्मान दिला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही की पण तानाजी मालुसरे यांचं नाव घेतल्यावर सुद्धा अंगावर काटा येतं. हा कोळी समाजातून आलेला होता, महार समाजातून, मान समाजातून आणि अशा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना अगोदर ज्यावेळेस प्रतिष्ठा नव्हती, अशा समाजातील लोकांना प्रतिष्ठा प्रदान केली, मोठमोठी पदं बहाल केली. केजी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.